आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सुरुवात करूयात पुण्यापासून। पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 1401 वर जाऊन पोहोचले। रात्री 9 वाजल्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत 53 ने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1401 झाली। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 100 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत। पुणे शहरातली जी संख्या आहे ती 1200 पेक्षा जास्त आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण सापडलेत। आता कोरोनाग्रस्तांची संख्या 143 झाली आहे। कोरोनाग्रस्तांमध्ये मुंबईत काम करणारे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे। मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनच्या दरम्यान निर्बंध वाढण्याची शक्यता आहे। लॉकडाऊन लागू केला तर तो 3 मेला संपणार आहे। या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला आणि अन्नधान्य फक्त ऑनलाईन मागवलं जाण्याची मुभा दिली जाऊ शकते। औषधं आणि दूध विक्रीची दुकानं मात्र उघडायला परवानगी असेल। लोकप्रतिनिधी तिसरा लॉकडाऊन लागू करण्याच्या संदर्भात सहमत आहे। पुण्याच्या अतिसंक्रमित दाट लोकवस्ती भागातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने तब्बल 70,000 कुटुंबियांचं तात्पुरतं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे। तात्पुरतं स्थलांतर ऐच्छिक असून त्याची जबाबदारी वॉर्ड ऑफिसर आणि स्थानिक पोलिसांवर असेल। या भागातील रिकाम्या मनपाच्या शाळा, हॉल्स, मंगल कार्यालय इथे या कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था केली जाईल, तर स्वयंसेवी संस्था त्यांना भोजन पुरवतील। कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान पुणे पोलिसांवरचा ताण कमी व्हावा यासाठी शहरामध्ये तब्बल 5000 स्पेशल पोलीस ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात आली। या स्वयंसेवक पोलिसांना नाकाबंदी, पेट्रोलिंगचं रीतसर प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांना स्वतंत्रपणे नाकाबंदीची ड्युटी सुद्धा लावण्यात आली आहे। कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवत असल्यानं बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आतापर्यंत 450 जणांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आलं असून हा आकडा 1200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। औरंगाबादमध्ये आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाली। आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 95च्या पार झालाय। 13 रुग्णांमध्ये 16 वर्षाखालील 6 मुलांचा समावेश आहे, तर 44 वर्षाखालील 7 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली। महानगरापासून कोरोना गावामध्ये पसरत असल्याची बाब समोर येते। पालघरमध्ये मिशन कंपाऊंड इथे 57 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। ही महिला बृहन्मुंबई महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असल्याची माहिती मिळते। भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासह काही नेते यावेळी उपस्थित होते। प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणी जाहीर केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केला। यवतमाळ शहराला कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललाय। शहरामध्ये 69 कोरोना बाधित आहेत। काल दिवसभरात 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रिपोर्ट आले आहेत। हे ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून एकूण 305 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय। गेल्या 3 दिवसात कोरोनामुळे 3 पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी 55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलिसांना बंदोबस्तासाठी ठेवलं जाणार नाही असा मोठा निर्णय घेतलाय। ज्येष्ठ नागरिक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले। मुंबईतून पकडण्यात आलेल्या 10 परदेशी तबलिगींना न्यायालयात हजर करण्यात आलं। या सगळ्यांना 4 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर इतर दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे। फेसबुक पोस्ट प्रकरणातील विनय दुबेला जामीन मंजूर करण्यात आला आहे। वांद्रे स्थानकाबाहेरील गर्दी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। वांद्रे न्यायालयाकडून विनय दुबेला 15,000 रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आलं। औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार या 3 महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। निवडणूक आयोगानं नगरविकास खात्याला त्या संदर्भातलं पत्र दिलंय। निवडणुका घेता येत नसल्यानं मुदत संपताच इथे प्रशासक नेमावा लागणार आहे। नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते। कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आता रेल्वे कोचचं रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आलंय। गर्दी करतात म्हणून कणकवलीतल्या व्यापाऱ्यांनीच आता या सगळ्यावर तोडगा काढलाय। दर मंगळवारी भरणारा कणकवलीचा आठवडे बाजार फक्त औषधाची दुकानं वगळता पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे। त्यामुळे कणकवलीमध्ये कर्फ्यू सदृश्य वातावरण पाहायला मिळालं। लॉकडाऊनच्या काळामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अशी एक घटना घडली। मारहाण करणाऱ्या 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। गोंडीच्या शिवाजीनगर भागात पाणपोई लावण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये 2 तरुणांची हत्या करण्यात आली। पाणपोई लावण्याच्या कारणावरून गेले 2 दिवस 2 गटात वाद सुरू होते आणि याचाच राग मनात ठेवून
संध्याकाळी यातल्या एका गटानं दुसऱ्या गटातल्या तरुणावर तलवारी, चाकू आणि कुऱ्हाडीनं हल्ला केला। यात 3 जण जखमी झाले। रविवारी रात्री याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारवाई सुरू केली। लॉकडाऊनचा बंदोबस्त आटोपून घरी जात असताना शहरातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कार चालकानं उडवलं। यात पोलीस कर्मचारी MD पवार हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला आहे। त्यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली। बाहेर पडलेल्या जवळपास 60 लोकांना दंड ठोठावण्याहून सक्त ताकीद देण्यात आली। पुढच्या वेळेला अधिक कठोर शिक्षा करू असं बजावण्यात आलं। चंद्रपूर जिल्हा हा कोरोनामुक्त जिल्हा आहे, मात्र या जिल्ह्याच्या सभोवताली रेड झोनमधले जिल्हे आहेत। रेड झोनमधल्या जिल्ह्यातील व्यक्तींनी या जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। चंद्रपूर शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च केला। आपल्या गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांचे हाल काही संपण्याची चिन्ह नाही आहेत। बीड तालुक्यातील पेडगाव, कामखेडा आणि दगडी शहाजहापूर इथल्या मजूर कुटुंबांना गावापासून 7 किलोमीटर अंतरावर क्वारंटाईन करण्यात आले। इथे शासनाकडून त्यांना कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत। हातचं रेशन संपलंय, पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही, अशी भयंकर स्थिती त्यांची झाली आहे। लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्गात अडकलेले ऊसतोड कामगार आपल्या लेकरा बाळांसहित अखेर बीडमधल्या आपल्या मोहा या गावी रवाना झाले। कोल्हापुरातल्या डॉक्टर DY पाटील साखर कारखान्यानं या ऊसतोड कामगारांना सिंधुदुर्गात तिथे अडकून पडले होते। या महिन्याभराच्या कालावधीत त्यांना ग्रामस्थांनी अन्नधान्याची सुद्धा मदत केली। नवजात अर्भकांपासून ते अगदी 12 वर्षाच्या मुलापर्यंत कुणालाही कोरोना झाला असेल अशांसाठी 20 बेडचं एक स्पेशल पीडियाट्रिक म्हणजे लहान मुलांचं कोविड वॉर्ड तयार करण्यात आलं आहे, जिथे 9 व्हेंटिलेटर लावण्यात आलेत। यापैकी 3 हे 1 महिन्यापर्यंतच्या लहान बाळांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे। राज्य सरकारनं 100 बेडच्या व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेलं कोविड क्रिटिकेअर सेंटर उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय। यात सध्या 22 बेड तयार झाले आहेत। ज्यांना कोविड झाला आहे पण ते खूप गंभीररित्या आजारी आहेत अशांवर इथे उपचार केले जातील। तसंच गरोदर स्त्रिया ज्यांना कोविडची लागण झाली आहे त्यांची सुद्धा प्रसूती इथे केली जाईल। नाशिकमध्ये कोविड-19 टेस्टिंग लॅब सुरू झाली आहे। आता कोरोना टेस्टिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तपासण्या याच लॅबमध्ये उपलब्ध होतील, त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे। दातार जेनेटिक्स यांनी उभारलेली यंत्रणा सोबतच मराठा विद्याप्रसारक संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं मेडिकल कॉलेज यामुळे ही लॅब आजपासून सुरू झाली। चंद्रपुरात कोरोनाच्या विरोधातील वैद्यकीय पथकानं मोलाची भूमिका बजावली आहे। जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी हा चमू 24 तास कार्यरत आहे। ही कोरोना विरोधातली वैद्यकीय लढाई आहे। घरदार, कुटुंब सगळं विसरून हे सगळेजण रस्त्यावर उतरून काम करतायत। या सगळ्यांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। वाशिममध्ये लॉकडाऊनच्या काळात घरगुती गॅससाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन घरोघर गॅस सिलेंडर वितरण करायला प्रशासनानं मुभा दिली। नागरिकांनी सिलेंडर खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती, लांबच लांब रांगा लावल्या होत्या, त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला। लॉकडाऊनमुळे विदर्भातील कूलर व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय। व्यवसाय ठप्प असल्यानं दरवर्षी होणारी जवळपास 350 कोटींची उलाढाल ठप्प आहे। तर नागरिकांनी सुद्धा भीषण गरमीचा सामना करावा लागत असल्यानं नागरिक हैराण आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या याद्या तयार करण्याचे आदेश राज्य सरकारनं स्थानिक प्रशासनाला दिलेत। तसंच गावी येणाऱ्या किंवा गाव सोडणाऱ्यांसाठीच्या याद्या सुद्धा बनवण्याचे आदेश जारी झालेत। दोन्ही याद्या 29 तारखेपर्यंत तयार होणार आहेत। मालेगाव पोलीस दलातील राजेंद्र सोनावणे या कर्मचाऱ्याला किडनीचा त्रास असून आठवड्यातून 2 वेळेला डायलिसिस करावंच लागतं। मात्र असं असतानाही हा कर्मचारी कोविड वॉरियर अर्थात कोविड योद्धा म्हणून मालेगावात पाय रोवून आपलं कर्तव्य बजावताना दिसतोय। याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। राजेंद्र सोनावणे यांना खरंच सलाम। तेलंगणा राज्यातून छुप्या पद्धतीनं मजुरांना घेऊन छत्तीसगडला जाणारे 3 कंटेनर पोलिसांनी पकडले आहेत। ही कारवाई गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आली। यात 68 मजूर, 3 वाहन चालक अशा 71 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे काही काळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, पण उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासाही मिळाला। पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेला ताप आल्यानं बँकेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला। या कारणामुळे तिच्या पतीसह 4 तरुणांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मिरजमधील बँक ऑफ बडोदामध्ये ही घटना घडली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ
दाभोळ इथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून लॉकडाऊनच्या काळात रेशन कार्ड धारकांना योग्य पद्धतीनं धान्य वाटप होत नसल्याची तक्रार पुढे आली आहे। तहसीलदार समीर घारे यांनी दाभोळ रेशन धान्य दुकानाची पाहणी केली आणि लोकांच्या तक्रारी समजून घेतल्या। दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। शिर्डी पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अनोखे शक्कल लढवले। विनाकारण बाहेर फिरताना कोणी आढळलं तर चक्क ॲम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांची रवानगी थेट साईबाबा हॉस्पिटलमध्ये करण्यात येते। सध्या पोलीस, डॉक्टर, महसूलचे कर्मचारी आपल्यासाठी कोरोनाची लढाई थेट रस्त्यावर उतरून लढत आहेत, पण शिर्डीतले काही नागरिक ऐकायलाच तयार नाहीत। हिंगोलीसह काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। जिल्ह्यातील पांगरा, शिंदे, वापटी, कुपटी, खापरखेडा, खांबळा, शिरळी यासह काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। जमिनीमधून गूढ आवाज येत असल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत। उस्मानाबादमध्ये पेट्रोल टँकरमधील पेट्रोल आणि डिझेलची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। टँकरचा ड्रायव्हर चोरून हे पेट्रोल डिझेल विकत होता। या प्रकरणी सापळा रचून 7 जणांना अटक करण्यात आले। 1,23,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लॉकडाऊनमुळे सप्तशृंगी देवीचे दर्शन सध्या बंद आहे, मात्र मंदिरामध्ये नित्य पूजा अर्चा आणि आरती सुरू आहे। सप्तशृंगी 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानलं जातं। बातम्या। देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 30,000च्या जवळ जाऊन पोहोचली। कोरोनाग्रस्तांचा आकडा 29,435 वर जाऊन पोहोचला आहे। देशात गेल्या 24 तासात 1,543 नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत कोरोनामुळे 943 जणांचा मृत्यू झालाय। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर कारखाने आणि रस्त्यावरची वाहनं बंद झाली। यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद यासह अनेक शहरांमध्ये हवेतलं प्रदूषण कमी झालंय। मुंबई आणि दिल्ली यासारखी शहरं आता कोरोनाच्या संसर्गात रेड झोनमध्ये असली तरी प्रदूषणात मात्र ग्रीन झोनमध्ये आहेत। दिल्ली सरकारनं स्वयंरोजगार व्यक्ती असलेले उद्योग अर्थात इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वॉटर प्युरिफायर किंवा नळ जोडणी यासारख्या दुरुस्ती सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे। मुलांसाठी शैक्षणिक पुस्तकाची दुकानं सुद्धा खुली करण्याचा आदेश देण्यात आलाय। इलेक्ट्रिक पंख्याची दुकानं सुद्धा उघडी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। भारत 3ऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करत असल्याचा इशारा कोविड-19 कृती दलाच्या प्रमुखांनी दिला आहे। कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे आपण सामूहिक संसर्गाच्या उंबरठ्यावर आहोत। आता 10 दिवसात या संसर्गाची पूर्ण वाढ होऊन विस्फोट होऊ शकतो, अशी भीती कोविड-19 दलाचे प्रमुख गिरीधर ग्यानी यांनी व्यक्त केले। कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये काल जगभरात 69,000 नवीन रुग्णांची भर पडली। त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या आता 30 लाखच्या पुढे गेली। गेल्या 24 तासात 4,518 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे मृतांचा आकडा 2,11,400च्या पुढे गेलाय। फ्रान्स, स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाचं संक्रमण कमी होताना दिसतंय, पण रशियात वाढ होतीये।